जुन्नर आणि शिरूर तालुक्यामध्ये बिबट्याने हैदोस घातलेला आहे. दररोज कुठे ना कुठे बिबट्याचा हल्ला होतो. बिबट्याच्या या उपद्रवाने जनता त्रस्त आहे. वन खातं देखील हतबल आहे. वनमंत्री जुन्नर तालुक्यात आले, नंतर शिरूर तालुक्यामध्ये आले. बिबट्याची नसबंदी करणार, सगळे बिबटे पकडणार, वेगवेगळी माहिती सांगतायत. 5 बिबट्यांची नसबंदी करणार, 150 बिबट्यांची नसबंदी करणार, असे वेगवेगळे आकडे सांगितले जातात. आता सरसकट बिबटे पकडणार असंही सांगितलं जातं आहे. अर्थात हे सगळं कधी होणार हे मात्र त्याला वेळ लागेल. सध्या बिबट्यांचा जो त्रास होतो आहे त्याचं काय? पकडलेले बिबटे माणिकडोला ठेवतात, ते किती दिवस ते ठेवणार? आता पुन्हा इतर ठिकाणी हल्ले होतात, ते बिबटे परत कुठे ठेवणार? हे सगळं अवमेळ आहे. वन खात्याच्या या अनागोंदी कारभारामुळे शासनाचं, वन खात्याचं अप्रत्यक्षपणे ह्या बिबट्याच्या समस्येकडं दुर्लक्ष होतं आहे. जनता मेटाकुटीला आली आहे. आपण आता ओतूरमध्ये आलेलो आहोत. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते तानाजी तांबे आहेत, इतर काही सहकारी आहेत. ही सगळी मंडळी या ठिकाणी आहेत. आता बिबट्या संदर्भामध्ये त्यांची काय भूमिका आहे आपण ती सुद्धा जाणून घेणार आहोत. ओतूरला वनक्षेत्रपाल लहू ठोकळ होते, त्यांचं निधन झालं. त्यांच्या जागेवर आता चैतन्य कांबळे आलेले आहेत. त्यामुळे ओतूरमध्ये काही प्रमाणामध्ये पिंजरे लावण्याची प्रक्रिया किंवा बिबट्याच्या समस्या मार्गी लावण्याची प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी अधिकारी आलेले आहेत. तानाजी शेठ, तुमच्या परिसरामध्ये दररोज कुठं ना कुठं बिबट्याचा हल्ला होतो. वाणीसाहेब नमस्कार. आपण अचानक आलात ओतूरला. आता वाजले 7:15 वाजले सायंकाळचे. तुम्ही आम्हाला बोलवलं आणि ह्या संदर्भात, बिबट संदर्भात जो प्रश्न विचारला आहे, महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळात निर्णय घेतला की 2000 बिबटांची नसबंदी करायची. साहेब, नसबंदी हा विषय तर बाजूला राहिला आहे. आज आमच्या ओतूर 2000 5 बिबट्यांचीच प्राविधिक होणार असं कळतंय. 5 बिबट्यांची नसबंदी करायची, पण आज आमच्या ओतूर परिसरामध्ये 250 ते 300 बिबट आहेत. ओतूरमध्येच ऊसाचं क्षेत्र मोठं आहे. आज दररोज सायंकाळी, दुपारी, संध्याकाळी 6 नंतर बिबट बाहेर येतं. साहेब, आज ओतूरमध्ये भयानक परिस्थिती आहे. मी कालच चव्हाण साहेबांना फोन केला आणि त्यांना विचारलं की साहेब, आपल्याकडे पिंजरे किती आहेत? ते म्हणाले 4 तालुक्यात मिळून पिंजरे 242 आणि अधिक 45 नवीन कार्यान्वित केलेत. 4 तालुके जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर, हे 4 तालुक्यासाठी साहेब 287 पिंजरे आहेत. आणि या 4 तालुक्यामध्ये बिबट माझ्या अंदाजाने जुन्नर तालुक्यातच 2000 बिबट आहेत. मग त्या बाकीच्या तालुक्यात किती आहे संख्या ती मला सांगता येणार नाही, पण माझ्या जुन्नर तालुक्यात 2000 बिबट आज आहेत. आणि त्यांचा सर्वसामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना एवढा त्रास होतो आहे की आज तुम्ही बघताय, असा एकही दिवस खाली गेला नाही की त्या बिबट्याने हल्ला केला नाही. घोड्यावर हल्ला केला, मानवावर हल्ला केला, लहान मुलांवर हल्ला केला आहे. आज ओतूर परिसरातही तुम्ही बघितलं की मोटरसायकलवरून येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनी संध्याकाळच्या वेळी 6-6:30ला प्रवास करत असताना राजवांच्या समोर त्या बिबट्याने हल्ला केला. त्यानंतर 7:30ला त्या बिबट्याने हल्ला केला. म्हणजे बिबट हा आता मानव वस्तीमध्ये यायला सुरुवात झाली साहेब. त्यामुळे आम्ही तर आता विचार करतोय, जर हा 2025चा कालखंड गेला, 2026 जर आला तर आम्हाला घराच्या बाहेर पडता येईल की नाही हा मोठा प्रश्न पडला आहे. जर बिबट वाढत गेले, नसबंद्या झाल्या नाहीत आणि इथून जर बिबट पकडले गेले नाहीत आणि त्यांना जर वनतारामध्ये सोडले नाही गुजरातला, तर साहेब की आम्ही आज घराच्या बाहेर पडू शकणार नाही. ही आजची जुन्नर तालुक्याची दयनीय अवस्था आहे. तर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे म्हणाले, बिबटमुक्त महाराष्ट्र करणार, बिबटे सरसकट पकडणार, सगळा निर्णय होणार कधी? साहेब, माझा तर कोणत्याही राजकीय नेत्यावर विश्वास राहिलेला नाही. बोलतात तसं ते कृतीत कुणीच आणत नाही आहे. वनमंत्री आणत नाही आहे, आमचे पालकमंत्री आणत नाही आणि आमचे आदरणीय जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधीसुद्धा आणत नाही आहे. प्रसंग घडला, अपघात झाला, बिबट्याने हल्ला केला की त्यावेळी फक्त ते म्हणणार
की आपण असं करणार तसं करणार, मीटिंग अरेंज करणार, मीटिंग होतात कागदावरती आणि ते ॲज इट इज जागेवर राहते साहेब. पण प्रत्यक्षात आज जर शेतकऱ्याची आणि बघितली परिस्थिती तर साहेब एकदम अवघड आहे. तो शेतामध्ये आज जरी संध्याकाळी जर 6 नंतर बाहेर पडायचं गेलं तरी ज्यांना वॉल कंपाऊंड आहे तेच लोक सुरक्षित आहेत. सर्वसामान्यांना वॉल कंपाऊंड घराच्या बाजूला नाही आहे. ते शेतामध्येच चारी बाजूने त्यांची घरं ओपन आहे साहेब. संध्याकाळी सुद्धा त्यांना संध्याकाळी 7च्या आत घरात जावं लागते. मुलांना क्लासमधनं घेऊन घरी जावं लागते. आज माझ्या समोर प्रमोद ढमाले बसतात, मुलाची वाट बघतात. मुलगा क्लासमधून सुटला की त्याला घरी घेऊन जायचे साहेब. ही आमची अशी अवस्था झाली आहे. तर साहेब माझी जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे की साहेब आपण याच्यावर ठोक निर्णय घ्या. आता वेळ आहे. जर ह्या वेळेत जर तुम्ही दक्षता घेतली नाही तर सर्वसामान्य नागरिक, शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरल्याशिवाय थांबणार नाही. अनाई शेठ, आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. वेगवेगळी चर्चा होते. तुमच्या गावामधून 2 नावांची चर्चा आहे. वाणी साहेब, आपण मुद्द्याला हात घातलाय. आमच्याकडे इच्छुक आमच्यासमोर एकच उमेदवार छायाताई तांबे आहेत. डॉक्टर छायाताई तांबे आज ग्रामपंचायतीला 3 वर्ष त्या कार्यान्वित आहे आणि त्यांचं कामही चांगल्या प्रकारे आहे. आज मांडेताई पण आहेत ना? मांडेताई पण आहेत, पण आज छायाताईंचं काम आम्ही जवळून पाहिलंय. काय छायाताईंनी सरपंच असताना कुठली कामं मार्गी लावली? छायाताईंनी सरपंच असताना ओतूरचा विकास केलाय साहेब. किती वर्षात? 3 वर्षामध्ये विकास केला. आजही घनकचऱ्याचा प्रोजेक्ट आम्ही कार्यान्वित करतोय. आजच आमच्या ज्या सदर रस्त्याची मोजणी झाली. स्वतः जातीने तिथे उभे राहिले, मोहित ढामले राहिले, दिलीपराव डुंबरे उभे राहिले आणि ती सदर रस्त्याची मोजणी करून आजच मोजणी करून तो रस्ता तिथे नेण्यासाठी त्यांनी संपूर्ण हे केलेलं आहे साहेब. आणि छायाताई ह्या प्रामाणिकपणे काम त्यांचं चालू आहे. आजही ग्रामपंचायतीला चालू आहे आणि त्या डॉक्टर आहेत, क्वालिफाईड आहेत, वेल एज्युकेटेड आहेत आणि त्यांची कामाची पद्धतसुद्धा एकदम 1 नंबरची आहे. पक्ष कुठला? पक्षाचा जो तिकीट देईल त्या अतुल शेटने त्यांना तिकीट दिलं, आम्ही त्यांचं काम करू. मांडेताईंना अतुल शेटने तिकीट दिलं, आम्ही मांडेताईंचंही काम करू. पण पक्ष ज्यावेळी ज्यांना तिकीट देईल त्याप्रमाणे आम्ही अतुल शेटच्या माध्यमातून त्या पक्षाचं आम्ही काम करणार आहोत. तानाजी शेठ, तुमची नेहमी भूमिका रोखठोक राहिलेली आहे. तुमचे ताकाला जायचं, मडकं लपवायचं अशी भूमिका तुमची नसते. पण अनेक वेळेला तुम्ही काही विषय मांडता, नंतर ते विषय पुन्हा चर्चेले जात नाही. आता मध्यंतरी आदिवासी विकास प्रकल्पाकडं तुम्ही 2 तक्रारी केल्या. त्याचं पुढे काय झालं लोकांपर्यंत पोहोचत नाही साहेब. त्याचं मी फर्स्ट रिमाइंडर दिलेलं आहे. एक, ज्याने शेडनेट संदर्भात लाभार्थ्यांचा पैसे हडप केलेत त्याचा आजच त्यांनी लिगल ॲडवायझरच्या नोटीस सदर त्या मडक्यांना पाठवलेला आहे. ते एक 8 दिवसाचा कालावधी त्यांना दिला आहे. 8 दिवसात जर त्यांनी ते 31 लाख रुपये भरले नाहीत तर ते त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहेत. राहिला दुसरा मुद्दा, हळदही कार्यान्वित झालेला आहे. त्याच्या तक्रारी केलेल्या आहेत. त्या संदर्भात सुद्धा ती प्रोसेस चालू आहे. पण जोपर्यंत त्याचा फायनल रिझल्ट येत नाही, लाभार्थ्यांचा रिपोर्ट येत नाही, तोपर्यंत त्याविषयी मी काही बोलणार नाही. पण मडक्यांच्या संदर्भात शासनाची केलेली 32 लाखाची लय लूट हे त्यांना ते कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना ते परत शासनाला पैसे भरावे लागणार आहेत. तर तुम्ही मागे विघ्नरचा विषय काढायचे, तुम्ही म्हणाले लोकांच्या तक्रारी आल्या नाही. ठीक आहे, कदाचित येत नसतील, पण तुम्ही बस स्थानकाचा विषय घेतला का तिथे खूप खड्डा आहे, सांडपाणी तिथंच असतं, लोकांना प्रचंड दुर्गंधी सुटते. त्या विषयाचं काय आलं साहेब? 8 दिवसापूर्वीच सदर ST स्टँडच्या ड्रेनेजची लाईन आम्ही कार्यान्वित केली आणि ती गावच्या लाईनला जोडलेली आहे. सांडपाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. राहिला प्रश्न सदर त्या रस्त्याचा, त्याच्यावर अतुल शेटने 50 लाखाचा निधी टाकलेला आहे. आता एक आठवड्याच्या कालखंडामध्ये सदर रस्त्याचं काम चालू होणार आहे. तुम्ही काल पोलीस स्टेशनला गेले होते, काय तो विषय नेमका काय होता? साहेब, केंद्र सरकारने बांधकाम कामगारांना योजना आणल्या. त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप देणं,
मुलांचं शिक्षणाच्या बाबतीत मदत करणं, त्यांचे क्लेम भरवणं, मेडिकलच्या संदर्भात त्यांना जे मदत लागेल ती करणं आणि त्यातून भांडी देणं. ज्या महिलेने, आदिवासी महिलेने ज्या एजंटकडे पैसे भरले होते, रोख स्वरूपात भरले होते आणि ऑनलाईन भरले होते, त्या महिलेला 2 वर्षाचा कालखंड गेला. 2 महिन्यानंतरही त्या महिलेला ती भांडी मिळाली नाहीत आणि त्या महिलेने ते जुन्नरच्या कार्यालयात जाऊन त्यांच्याशी संवाद साधला, पण त्यांना उत्तरं उडवाउडवीची मिळाली. तुमची भांडी आली होती ती आम्ही दुसऱ्याला दिली, आल्यावर नंतर बघू. मग त्या महिलेने घरून त्यांना फोन केला. मग त्या महिलेला सदर एजंटने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून, अश्लील भाषा वापरून त्या महिलेचा अवमान केला आहे. साहेब, जर एखाद्या महिलेवर असा अन्याय होत असेल आणि चुकीच्या पद्धतीने वागत असतील आणि तोही वागणारा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे साहेब, कुठल्या तरी सेलचा, त्यांनी मला फोन केला साहेब की अशी घटना घडली. म्हणलं या तुम्ही ओतूर पोलीस स्टेशनला. ते संपूर्ण महिला वर्ग इथे आले आणि त्याप्रमाणे आम्ही साहेबांना ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकून दाखवले आणि साहेबांनी त्याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला आहे. मग राहिला मुद्दा होता आर्थिक फसवणुकीचा. त्या संदर्भात आम्ही जुन्नर पोलीस स्टेशनला गेलो आणि तिथेही त्या संदर्भात आम्ही लेखी तक्रार दाखल केली. तिथले PI म्हणाले की 2 दिवसाचा कालावधी द्या, 2 दिवसानंतर आम्ही त्याचा संपूर्ण अभ्यास करून त्यांच्यावर 420चा गुन्हा दाखल करू. आता नेमकं झालं काय पण की साहेब, केंद्र शासनाने दिलेल्या लाभार्थ्यांची लयलूट हे एजंट लोक करतायत साहेब. करोडो रुपये, लाखो रुपयांची लयलूट चालली. जे बांधकाम कर्मचारी दाखवून त्यांना भांडी देण्याच्या ऐवजी इतरांची नावे त्यात दाखवून त्यांना ती भांडी दिली जातात. या महिलेचे काय नेमकी फसवणूक झाली, त्यांच्याकडनं किती पैसे घेतले होते? आता महिलेने मला सुरुवातीला 500 रुपये सांगितले, नंतर जुन्नरला गेला म्हणाले की मी पहिल्यांदा 4,500 दिले आणि ऑनलाईन 1,000 दिले, असे 5,500 रुपये तिने पे केले साहेब. त्याचा काही पुरावा आहे? हा, तिच्याकडे 1,000 रुपये ऑनलाईन दिल्याचं मोबाईलमध्ये आहे. पण केंद्र शासनाची स्कीम आहे 1 रुपया साहेब. 1 रुपयामध्ये तुम्हाला सगळं वस्तू मिळणार. मग जर केंद्र शासन जर तुम्हाला 1 रुपयात ती वस्तू देते तर तुम्ही ह्या लाभार्थ्यांकडनं, महिलांकडनं, आदिवासी महिलांकडनं मग 4,500, 1,000 असे 5,500 रुपये कशासाठी घेत आहे? म्हणजे तुम्ही आज हा व्यवसाय चालू केला ना साहेब या माध्यमातून. या योजनेची संपूर्ण चौकशी व्हावी मागच्या 5 वर्षाची, अशी मागणी का करत नाही आणि तशी तक्रार का करत नाही? साहेब, आता तुम्ही मुद्द्यावर बोललात. आता मी माहितीच्या अधिकारामध्ये 2015 सालापासून तर 2025 सालामध्ये जुन्नर तालुक्यात जे लाभार्थी आहेत त्यांची यादी मागवलेली. आजच मी RTI माहितीचा अधिकार टाकलेला आहे. 2015 ते 2025पर्यंत जुन्नर तालुक्यात जे लाभार्थी आहेत आणि त्यांची निवड केली, त्यांना निकष काय लावले आणि ज्या अधिकाऱ्यांनी त्यांची निवड केली त्या अधिकाऱ्यांची सुद्धा मी नावं साहेब त्यात मागितलेली आहेत. तुम्ही जो अर्ज दिलाय तो अर्ज कोणाला दिलाय? मी जिल्हाधिकारी पुणे त्यांना दिलेला आहे. काय मागणी केली? याच्यात हीच मागणी केली की जुन्नर तालुक्यातून बांधकाम कामगारांची योजनेमध्ये ज्या बांधकाम कामगारांची निवड करण्यात आली त्यांना काय निकष लावण्यात आले. मला तर अशी माहिती मिळाली, आता मी बंगल्यात राहतो साहेब, माझ्या बायकोला ती भांडी मिळाली, मी लाभार्थी आहे का? मी सुद्धा लाभार्थी झालो साहेब. अशा अवस्था जुन्नर तालुक्यात भरपूर आहे साहेब. ते अशा लोकांनी सुद्धा लाभ घेतला आहे की जे खरोखर बांधकाम कामगार नाहीत, त्यांनी सुद्धा त्याचा लाभ घेतला आहे. शेकडो लोकांना तो लाभ मिळालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण लोक असं म्हणतात आम्हाला लाभ मिळतो तो बाकीच्यांच्या पोटात का दुखतो? साहेब, शेतकऱ्यांच्या कुठल्याच मालाला हमी भाव नाही. आज कांद्याची अवस्था बघताय, सोयाबीनची अवस्था बघताय. शासनाने नारायणगावला आता सोयाबीनचं नाफेडचं केंद्र चालू केले. फक्त 7 बारे आणून द्या, अजून कशात काय नाही, फक्त 7 बारे जाऊन जमा करायचे. मग ते सोयाबीन घेणार केव्हा, त्याचे पैसे येणार केव्हा? शासन कोणत्याही प्रकारे शेतकऱ्याची आज दखल घेत नाही. शेतकऱ्याची आज दयनीय अवस्था या भारतीय जनता पार्टीने केलेली आहे साहेब. मी तर त्यावर आरोप करतोय. शेतकऱ्यांच्या बाजूने भारतीय जनता पार्टी नाही. तर मध्यंतरी तुम्ही बाजार समितीचा विषय आक्रोशपणे मांडला, आसूड घेऊन गेले, पण मंत्र्याकडे अपील झालं, म्हणले त्याला स्टे मिळाला.
अशी वेगवेगळी चर्चा झाली. पुढं काय झालं? वाणीसाहेब, पणन मंत्र्याने 40 दिवसाचा कालावधी दिला आहे. 40 दिवसाच्या आत जर तो निकाल लागला नाही किंवा त्यांनी तो रिजेक्ट केला तर आम्हाला हायकोर्टात जायला चान्स आहे ना साहेब. आम्ही त्या संदर्भात वेट अँड वॉच करतो आहे की हा निकाल केव्हा मिळेल पणन मंत्र्यांचा. जर तो आमच्या विरोधात गेला तरी आम्ही हायकोर्टात त्याला चॅलेंज करणार आहोत. साखर कारखाने सुरू होऊन 15 दिवसापेक्षा अधिकचा काळ लोटलेला आहे, तरी देखील कुठल्याच साखर कारखान्यांनी पुणे जिल्ह्यातल्या पहिला हप्ता अद्याप दिलेला नाही. साहेब, त्यांनी पहिला हप्ता देणं क्रमप्राप्त होतं, अजून का दिला नाही या गोष्टी चेअरमन साहेबांनी लवकरात लवकर सांगाव्यात. आणि माझी तुम्हाला एक विनंती राहील की साहेब, आपणही चेअरमन साहेबांकडे जा आणि चेअरमन साहेबांना विनंती करा की चेअरमन साहेब, पहिला हप्ता शेतकऱ्यांचा ज्यांचा ऊस गेलेला आहे त्यांना लवकरात लवकर अदा करा. आपल्यासोबत होते ज्येष्ठ समाजसेवक तानाजी तांबे. प्रत्येक मुद्द्यावर त्यांची रोखठोक भूमिका असते. बिबट्या संदर्भात सुद्धा शासनाने जो निर्णय जाहीर केलेला आहे, फक्त तो नुसतं लाल फितीचा कारभार होऊ नये, त्याच्यावर उपाययोजना व्हावी. त्याचबरोबर त्यांनी इतर ठिकाणी जे जे विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केले ते सुद्धा विषय ते मार्गी लावणार आहेत. मग तो हळदीचा विषय असेल, शेडनेटचा विषय असेल किंवा जे शासनाकडनं लोकांना भांडी मिळतात म्हणजे मजूर दाखवून, त्यांच्याविषयीसुद्धा त्यांनी आपली भूमिका परखडपणे मांडलेली आहे. सर्वसामान्य जनतेला आपलं आव्हान आहे, तानाजी तांबे एक ज्येष्ठ समाजसेवक आहेत, जनतेचे प्रश्न मांडत असतात, पोटतिडकीनं मांडत असतात. ते सोडवण्याचा त्यांचाही प्रयत्न प्रामाणिकपणे असतो. तुमच्या अडीअडचणी व्यथा त्यांच्यापुढे तुम्ही निश्चित मांडा आणि त्या मार्गी लागतील याचीही त्यांची नेहमीच खात्री असते. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, ओतूर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.